आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। भारतीय जनता पक्षाकडून निवडणुकांची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे। भाजपचा महिला मेळावा मुंबईत पार पडला। यावेळेला भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राज्यात देवेंद्र आणि देशात नरेंद्र असा नारा दिला। भाजप महिला परिषदेत फडणवीस यांच्या उपस्थितीत चित्रा वाघ यांनी हा नारा दिला आहे। मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की देशामध्ये नरेंद्र आणि राज्यामध्ये देवेंद्र। मी परत सांगते, देशामध्ये कोण आणि राज्यामध्ये कोण, हेच आहे जे आपल्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला प्रगतीच्या पथावर नेणार आहे, आपल्याला सक्षम करणार आहेत, आपल्याला आर्थिक सक्षमता देणार आहे। शिवसेना पक्षाचा आज 57वा वर्धापन दिन। गेल्या वर्षी 2 दसरा मेळाव्याप्रमाणे यंदा 2 वर्धापन दिन आयोजित करण्यात आलेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पारंपरिक वर्धापन दिन माटुंगा इथल्या षण्मुखानंद सभागृहात होणार आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन हा गोरेगाव इथल्या नेस्को सेंटरमध्ये होईल। ठाकरे गटाचा षण्मुखानंद सभागृहात होणारा जो वर्धापन दिन आहे त्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं मुख्य भाषण असेल, तर गोरेगाव इथल्या नेस्को सेंटरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या भाषणात काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ठाकरे गटातील काही माजी आमदार आणि नगरसेवकांचा यावेळी पक्षप्रवेश होऊ शकतो। हा वर्धापन दिन सोहळ्याचा कार्यक्रम आहे। या ठिकाणी आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांचं मार्गदर्शन आमच्या पदाधिकाऱ्यांना हा महत्त्वाचा पार्ट आहे या मेळाव्याचा। आणि त्याचबरोबर आमचा सदस्य नोंदणी शुभारंभ सुद्धा आजपासून होतोय। आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ग्रामीण भागामध्ये आदिवासी बहुविभाग जो आहे, जे जिल्हे आहेत, त्यामध्ये आम्ही रुग्णवाहिकांचं वाटप सुद्धा आज मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते होणार आहे। आणि एका शिवसेनेच्या या 2 वर्धापन दिन मेळाव्यांबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले 2 प्रतिनिधी जोडले गेलेत। उदय जाधव आपले प्रतिनिधी गोरेगावला आहेत, तर प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत षण्मुखानंद सभागृहाच्या इथून जोडले गेलेत। आधी जाऊया षण्मुखानंद सभागृहाच्या इथे। प्रशांत माझा आवाज पोहोचतोय? ठीक आहे, तोपर्यंत उदयकडे जाऊयात। प्रशांत तयार होतोय तोपर्यंत। उदय, माझा आवाज पोहोचतोय? उदय, काय तयारी करण्यात आली आहे? गोरेगावमध्ये कोणाची मुख्य भाषणं होणार आहेत? इथे काही खास नृत्यनाटिका सादर होणार आहे असं कळतंय, आणि काही प्रवेश आहेत ते कोणाचे? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी शिवसेना पक्ष जी आहे संघटना स्थापन केली आणि आज तिचा वैशिष्ट्य म्हणजे 2 वर्धापन दिन साजरे होतात। आपण आहोत गोरेगाव इथल्या त्यांच्या शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन सोहळा जो आहे तिथे मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे। आपण पाहू शकतो जोरदार तयारी जी आहे। उदय, मी तुला थोडंसं थांबवतो, आवाज नीट येत नाहीये। प्रशांतकडे जाऊयात तोपर्यंत। प्रशांत, माझा आवाज नीट पोहोचतोय? अत्यंत व्यवस्थित। प्रशांत, षण्मुखानंद सभागृहात काय काय कार्यक्रम असणार आहे, आणि फक्त एकच भाषण असणार आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं, का अन्य कोणाकोणाची भाषणं होतील? मिलिंद, आपल्याला माहिती आहे की शिवसेनेचा वर्धापन दिन म्हणजे शिवसैनिकांसाठी अत्यंत अभूतपूर्व आनंद आणखीन उत्साहाचा दिवस मानला जातो। पण यंदा मात्र 2 ठिकाणी शिवसेनेचा वर्धापन दिन होतोय। तरी पण मनीषा कायंदे या नुकत्याच या शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश केला, त्यामुळे या ठिकाणी एक वेगळी झालर दिसून येते। भाषणं तर अनेक होणार आहेत। मुळात शिवसेनेचा प्रहार हा सगळ्यात महत्त्वाचा मानला जातोय की ज्या परिस्थितीला शिवसेना सामना करते। संजय राऊत यांचं भाषण निश्चित मानलं जात आहे। आदित्य ठाकरे सुद्धा बोलणार आहेत।
उद्धव ठाकरे अर्थातच सगळ्या शिवसैनिकांना संबोधन करणार आहे की जी परिस्थिती आता सगळी समोर आलेली आहे, अशा परिस्थितीमध्ये शिवसैनिकांचं मनोबळ खच्चीकरण होऊ नये याकरता म्हणून मोठ्या ताकदीनं उभारी देण्याचं काम शिवसेनेचे हे सगळेच दिग्गज नेते आजच्या या मार्गदर्शन सभेत करणार आहे. शिवसैनिकांची गर्दी सुद्धा षण्मुखानंद सभागृहामध्ये यायला सुरुवात झाली. आपल्याला माहिती आहे की क्षेत्रफळाचा आकार जर का बघितला बंदिस्त सभागृहाचा तर मुंबईतलं सगळ्यात मोठं सभागृह म्हणून षण्मुखानंद सभागृह म्हटलं जातं. शिवसेनेच्या अनेक मोठ्या कार्यक्रमांचा साक्षीदार असलेलं सभागृह म्हणून सुद्धा षण्मुखानंदची ओळख आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी याच ठिकाणी अनेक मोठ्या घोषणाही केल्या होत्या, मराठी माणसाला संबोधन सुद्धा केलं होतं. पण ज्या परिस्थितीमध्ये जी राजकीय परिस्थिती मविया सरकार जन्माला आलं, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यामध्ये दरी निर्माण झाली, याच्यानंतर महाराष्ट्रात मविया सरकार आलं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, लाजिरवाण्या पद्धतीनं त्यांना पक्षाचा राजीनामा द्यावा लागला कारण शिवसेनेच्याच लोकांनी केलेलं बंड. आणखी शिंदे फडणवीस सरकार जन्माला आलं. शिवसेना हा पक्ष सुद्धा एकनाथ शिंदे यांच्याकडे गेला आणि याचमुळे प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करण्याची तयारी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला नक्कीच समोर आलेली आहे. आणि अर्थातच या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरचा होणारा हा वर्धापन दिनाचा मेळावा 57वा मेळावा हा नेमका कोणता विचार देऊन जातोय ते बघणं महत्वाचं ठरणार आहे. कारण ऐन मेळाव्याच्या तोंडावर सुद्धा एक एक बिनीचे शिलेदार शिवसेनेला सोडून चालले. जसं मनीषा कायंदे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि शिवसेनेमध्येच प्रवेश केला. या सगळ्याच गोष्टींची किनार ही आता दिसून येणार आहे. मिलिंद, ठीक आहे प्रशांत, पाहूयात काय काय होतंय षण्मुखानंद सभागृहातल्या या कार्यक्रमात आणि उद्धव ठाकरे यांचं भाषण, त्याकडे तर निश्चित सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल. प्रशांत, वेळोवेळी तुझ्याकडनं अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद. तिकडे बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्ववादी विचार सोडल्यानं ठाकरे गटाचे हाल झाल्याचा टोला खासदार प्रतापराव जाधव यांनी लगावलाय. ठाकरे गट संपूर्ण संपल्याशिवाय राहणार नाही असं बोलून शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधलाय. ठाकरे गटांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले. हिंदुत्व हा विचार त्यांनी सोडला आणि सेक्युलर विचारांनी ते काँग्रेस, राष्ट्रवादी, त्या ठिकाणी वंचित आघाडी अशा पक्षासोबत जाऊन ते आपला त्यांचा मूळ बेसच त्या ठिकाणी विसरल्यामुळं हा ठाकरे गट संपूर्ण संपल्याशिवाय राहणार. आणि आता एक धक्कादायक बातमी. धाराशिवमध्ये विहिरीवर काम करण्यासाठी आणलेल्या मजुरांना साखळदंडाने बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे हा प्रकार समोर आणत 11 मजुरांची सुटका केली. हा सगळा प्रकार नेमका काय आहे पाहूयात. ढोकी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये बसलेले हे मजूर आणि त्यांच्या समोरचे हे साखळदंड, हे सर्व विहीर खोदणारे मजूर आहेत आणि हे साखळदंड त्यांच्यावरच्या अन्यायाचा पुरावा आहेत. धाराशिव तालुक्यातील वखारवाडी इथे संदीप रामकिसन भोगसे या तरुण मजुराकडून दिवसभर बळजबरीनं काम करून घेतल्यानंतर त्याला रात्री साखळीनं बांधून ठेवलं जात होतं. याची गुप्त माहिती ढोकी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकली. यावेळी त्यांना 6 मजूर आढळून आले. या सर्व मजुरांना विहिरीचं काम झाल्यानंतर ते पळून जाऊ नये म्हणून चक्क रात्री साखळ दंडानं ट्रॅक्टरला बांधून ठेवलं जात असल्याचं समोर आलंय. नाही काम केलं की साखळदंड बांधायचे, मारहाण करायचे. संध्याकाळी दररोज 2 गल्लात दारू द्यायची हातभट्टी, 2 गल्लात दारू द्यायची हातभट्टी. त्याच्यात काय मिसळायचे काय माहिती, भून पाडायचे माणसं असून काही विषयच नव्हता राहत. एकूण 11 मजुरांची पोलिसांनी सुटका केली. हे सर्व मजूर हिंगोली, जालना, वाशिम परिसरातून मजुरीसाठी धाराशिवमध्ये आल्याचं समोर आलंय. मुख्य आरोपी संतोष जाधव हा गुत्तेदारी करत या मजुरांना एका आरोपीच्या मदतीनं दिवसभर विहिरीवरती काम करायला लावायचा आणि संध्याकाळी साखळीनं कुलूप लावून बांधून ठेवायचा. त्यांना दिवसा खोल विहिरीमध्ये काम करायला लागत होतं आणि रात्रीचं त्यांना साखळदंडाने बांधलं जायचं. त्यानंतर आम्ही त्या मुलांना रेस्क्यू करून पोलीस स्टेशन इथे आणलं. त्यांच्याकडून काम करून घेणारे 4 आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत. त्या मुलांकडे चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया करत आहोत. धाराशिव जिल्ह्यामध्ये मजुरांची वानवा असल्यानं आणि काही ठिकाणी मजूर पैसे घेऊन निघून जात असल्याच्या घटना घडल्यात. त्यामुळे जे मजूर पळून जातात त्यांचाही शोध पोलिसांनी घेऊन त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी होतीये. प्रशासनानं सुद्धा या गोष्टीवर मजूर किती आलेले आहेत ह्याचं सुद्धा ऑडिट आपल्याला प्रत्येक पोलीस स्टेशननं ठेवलं पाहिजे की बाबा मजूर परराज्यातून किती येतात, पर जिल्ह्यातून किती येतात, हे सगळा डाटा व्यवस्थित करून ठेवला पाहिजे.
आणि या सर्व गोष्टी समोर येत असताना असे जे किळसवाणे प्रकार आहेत की मजुरांना बांधून ठेवणं असेल किंवा त्यांना त्रास करणं असेल, असे प्रकार घडू नयेत एवढी आमची या ठिकाणी मागणी आहे. तिथे त्यांना काम देतो असे म्हणून भूमच्या एका एजंटला त्यांची 4-4 हजार रुपयामध्ये विक्री झालेली आहे आणि अतोनात असा अमानवी छळ त्यांचा त्या ठेकेदारांनी केलेला आहे. हातावर पोट असणारे मजूर वाटेल ते काम करून आपली पोटाची खळगी भरतात. मात्र या मजुरांवर अत्याचाराच्या अनेक घटना घडताना दिसतात. काही ठिकाणी मजूरही शेतकऱ्यांना फसवत असल्याचं पाहायला मिळतं. पण मजुरांना जनावरांप्रमाणे साखळ दंडाला बांधून ठेवणं हे माणुसकीला धरून नाही. त्यामुळे या प्रकरणातील दोषींवर कारवाई होण्याची गरज आहे. बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव. यासोबतच महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय.